अहो उठा, सकाळ झाली. सूर्य डोक्यावर चढलाय. कामं किती पडलेली. उठा ना. झोपू दे ना मला. उठा. अरे मग तुला धक्का दिला, तुला काय वाटतं की नाही? आठवड्यात मला एक सुट्टी मिळते. हा तू बायकोशी वैरी नाही, तुला किंमत आहे की नाही? कसे कुत्र्यासारखं ओरडलात बघा. तुला मजा आली ना? पण तू अशी का वागतेस ग? त्यासाठी काय नाही कर, सर्व करतो. तुला माझी किंमतच नाही. अरे मूर्ख माणसा, सकाळी सकाळी माझ्या डोक्यात जाऊ नकोस. चला उठा. काय करणार? काय करणार? काय करणार आहे? आधीचे केलेले ना तेच करणार आहे. बघतो मी काय करतो. हं? काय 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 बघताय? हं, काय कोण आहे? असं ताई, मी आणि बाबा आलोय. दरवाजा उघड कर. बाबा आणि शीतल आले. आपल्यामध्ये भांडण झालंय, सांगू नका त्यांना. कळलं? आवरा लवकर. आले, आले. सुमन बेटा, कशी आहेस तू? मी बरी आहे बाबा. तुम्ही कसे आहात? ठीक चाललंय सध्या आमचं. आणि शीतल कशी आहे? मी पण बरी आहे ताई. आई नाही आली. ताप आलाय म्हणून घरी राहिली. यायची खूप इच्छा होती, घरी ठेवली. अहो त्यांना प्यायला पाणी आणा. अगं कामच करतो ना मी, तू देऊन दे ना. अरे गपचूप पाणी आणा. हो आणतो. ठीक आहे बाबा. ठीक आहे. जावई बापू, तुम्ही कसे आहात? बरं आहे. आता तुम्ही बघितलं ना ती कशी वागते, बघितलं ना तुम्ही. असून दे, असून दे. तुम्ही शीतलला शेतावर घेऊन जा ना तुमच्या. हो घेऊन जातो. कशाला? कशाला काय? भाऊ बहिणी सारखी आहे, जाऊ दे ना. जा. शीतल तू पुढे हो, मी कपडे चेंज करतो. हा चल. अगं शीतल, तुला सांगतो, तुझी ताई मला एवढा त्रास देते ना, खूप त्रास देते ग. माझ्याकडून सर्व कामं करून घेते, मला मारते ग, मला कुत्र्यासारखी वागवते. तिच्यावर खूप प्रेम करतो ग, वेड्यासारखं. पण ती प्रेम अजिबात करत नाही. मला माशासारखं तडपडते ग. मला जीव नकोसा झालाय ग शीतल, नकोसा झालाय. भाऊजी, असे रडू नका हो. ताई तशीच आहे, आमच्याशी पण ती अशीच वागायची. पण ती किती भाग्यवान आहे, तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला. अगं शीतल, तू किती सोजळ आहेस ग. तू खूप चांगली आहेस ग, मला आवडतेस. मला तुझ्याशीच लग्न करायचं होतं ग. मला पण तुमच्याशीच लग्न करायचं होतं, पण ताईच बोलली मीच लग्न करणार. अगं शीतल, कधी कधी मला असं वाटतं ना, स्वतःला संपवून टाकावं वाटतं ग. काय चाललंय हे? काय चाललंय तुमच्या दोघांचं? लग्न करणार आहात तुम्ही दोघे? थांबा, मी बाबांना सांगते. अगं ती भावाला सांग, ती भावाला सांगा निघाले. अगं सुमन, दरवाजा उघड. अगं सुमन, दरवाजा उघड. अगं दरवाजा उघड. बाबा, बाबा बघा शेतामध्ये काय चाललंय. काय झालंय? अहो तुमची लाडकी लेक माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करणार आहे. काय ऐकतोय? मी माझ्या कानाने ऐकून आले. अतिशय शॉकिंग आहे. बघा आले ही लोक. विचारा. शीतल, हे काय चाललंय? मी काय ऐकतोय? काय करणार बाबा, भाऊजी ताईच्या जाताला खूप कंटाळले. अगं, हे माझ्या वर्षोनवर्ष कानावर येते. मला कळतंय ही बाई सतवते या चांगल्या माणसाला. ढोर मेहनत करतो हा त्यांचा माझा जावई. आणि हा काय करते, ही काय करते, त्याच्या डोक्यावर मिऱ्या वाटते, त्याची मनशांती भंग करते. आता काय करणार? करू दे दोन्ही लग्न. तुझ्या डोक्यावर जेव्हा प्रवास बसेल ना, तेव्हा तुला कळेल. हे काय बोलताय तुम्ही? ती झिंग्या उपटणार तुझी. असं जीवन चालतं का? बाबा, मला माफ करा बाबा. यापुढे मी असं करणार नाही. ह्यांना फक्त आपला जॉबच करू दे आणि मी घरची सगळी कामं करेन. पण असा निर्णय का घेऊ नका. माफ करा मला. बाबा हिला मी माफ केलं. आमचा संसार आम्ही सुखाने करतो. सदा सुखी भव, आयुष्यमान भव, आनंदी भव.